दादा तू टाक. अच्छा मी आहे का हा? नाही तू आहेस बरोबर आहेस. बरोबर ते आडलं ठरव थांब ना मी घेऊन तुला को एक जायला पाहिजे ना. दादा स्टुडिओचं लोकेशन ओके आहे ना? ओके त्यांचा पुण्याचा वाट होता. झालं. आता त्याला आराम करून द्याल. तुम्हाला माहितीये ना सारंग आजारी आहे. काय टाइमपास चाललाय तुमचा. सोहम काय आहे त्याचं एक ठीक आहे. तुम्हाला कळायला नको. चला निघा. काय हे आराम कर. चल. औषध बरं झाले ना. माझी एक कॉन्फरन्स आहे ती अटेंड करून येते. तुला काहीही लागलं तर ऐश्वर्या आहे तिला हाक मार. बरं आहेस? ऐक कनेक्ट झालं. आले. ओके ना. हजबंडाय नमः, पतिदेवाय नमः, #फेवरेट आय नमः. लवकर आण रे माझ्या नवऱ्याला. के बाई जयंतीच्या तुझा कुठे गेला असेल लेकरू माझं. विठ्ठला तुलाच काळजी रे बाबा. आलासा काय बो हाय का तिकडं. सुखदेव मंदिरात बी नाही. मंदिरात बी नाही. खाडोक्यात खूळ बिळत घालून घेतलं नसेल ना. अगर रातभर तर मंदिरातच बसला होता. जाऊन ना कुठेतरी जीव द्या. अचानक कुठे गेला कुणास ठाऊक. देवा देवा मैं लुट गई, मैं बर्बाद हो गई. या आयुष्याचा वाटोळा झालं रे माझ्या देवा. सुनबाई कोण म्हणणार आता मला बास जयंती बास. बास सुनबाई बास. तुम्ही म्हणणार का. कसं करू बास बाई, कसं करू बास सांग ना देवा. रात्री तर त्यांची अवस्था पाहिली नाही का. किती काळजीत होता ग बाई माझा नवरा. मला माहितीये त्यांनी नोकरीच्या नावानं हाय खाल्ली असणार आणि जीवाचं काहीतरी बरं वाईट करायला गेलं असणार. अगं हे जयंती अगं सकाळ सकाळ देवासमोर बसून असं काय बोलते बरं तू. मी काय म्हणते तुम्ही जरा फोन लावून बघता का त्याला. मी करते. माझा नवरा आहे की नाही मी फोन करणार घरी की इतके चांगले त्यांना कुठं जातात कडमडायला बघतेच मी. काय झालं असं का पळत आलीस. तुम्ही फोन केला होतात ना. हा ते मी ट्राय करून बघत होतो. काही हवंय का तुम्हाला. नाही नाही लागेल तेव्हा सांगेन मी तुला. घाबरवलं मला. तेच बघत होतो मी फोन करून. मॉमची कॉन्फरन्स संपली की ह्या पोरीला मी रंगेहात पकडून देणार आहे. मॉमचं न ऐकण्याची शिक्षा तर हिला मिळायलाच हवी. पाहिलं का तुम्ही इथनं आवाज फोन घरातच ठेवून गेले म्हणजे गेले. संसार सोडून गेले, मोमाया सोडून गेले, सीतेसारख्या बायकोला सोडून गेले, तुम्हाला सोडून गेले, अप्पू भाऊजींना सोडून गेले ग बाई. गेला लावला वाज. तुम्हाला सांगते आमच्या कोट्टलवार घराण्यात एक आत्या होती. तिच्या हसबंड असे साधे सुधे कटकटीला कंटाळून गेले एकदाचे निघून फोन घरी ठेवून. ते गेल्याचा फोन कुठं आला माहिती त्यांच्याच फोनवर. काय करू मी आता. संपलं माझं आयुष्य संपलं. जयंती तुझा कांगावा बंद कर बाई जरा. विचार करू दे आम्हाला. मी काय म्हणतो साहूला फोन करूया का. नका नका
तिला तिचा याप काय कमी आहे वय उगा आपण फोन करून अजून तिला काळजीत पाडायचं ते. म्हणजे तुम्ही पण हातपाय काढले ना हा? म्हणजे का आता परत ये कळतं सासूबाई जाऊन जाऊन जरा कपाटा बिपाटा शोधा. हा काही पॉलिसी सोनं नाणं काही पैसे माझ्या नावावर ठेवलेत का बघा नाही तर काय होईल माहितीये का तेलही गेलं तूपही गेलं आणि हाती राहिलं मी सांभाळणार नाही हा तुम्हाला. माझ्याकडे कोण बघणार आता गेला माझा नवरा गेला चारायला माझा गेला माझा नवरा टाकून गेला मला गेला माझा नवरा टाकून गेला. सावली आते नाही नको मला घरातली कामं करायची आहेत. मी गोळ्यांची आठवण करून द्यायला आले. घेतो मी गोळ्या. पांडुरंगा आजपर्यंत तुझी सेवा केली त्यात कधी कसली अपेक्षा केली नाही. तुझ्या भक्ती मार्गावर चालत गेलो पण तरी माझ्यावर ही वेळ काय आली रे. मी काहीच लायकीचा नाही एका विठ्ठला. माझ्या संसारिक जबाबदाऱ्या सुद्धा मला पूर्ण करता येत नाही. माझ्या बहिणीचा त्रास हलका व्हावा म्हणून मी काहीच करू शकत नाही. माझ्या बायकोच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. भावाच्या उपचाराचा खर्च पेलवत नाही. घर गहाण पडलंय. 2 वेळेच्या भाकरीची पंचायत झालीये देवा. काय करू तू सांग. डोळ्यासमोर नुसता अंधार दिसतोय. सावली जरा खोलीत पाणी घेऊन ये ना. सारंग सर मी हा पाण्याचा जग भरून ठेवला होता. बरं हरकत नाही मी पाणी देते. वा 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 नाईस. सारंगची सेवा करण्याच्या बहाण्याने सतत त्याच्या आसपास घुटमळत असतेस ना.
वहिनी सारंग तू काहीच बोलू नकोस. तुला हिचा प्लॅन कळत नाहीये. आता महाशिवरात्रीला हिने कसली तरी पूजा केली होती. आय एम शुअर तुझं वाईट व्हावं म्हणूनच हिने ही पूजा केली असणार आहे. हिचं आणि जगन्नाथचं काय सांगता येतं? ह्यांचा काय प्लॅन आहे, काय करतायत? आणि इमॅजिन त्यानंतर तुझा ऍक्सिडेंट झाला. आय एम शुअर ही तुझा जीव घेण्याचा प्रयत्न करते. ऐश्वर्या मॅडम, वाटेल ते बोलू नका. बोलावं लागेल, बोलावं लागेल, कारण बोलल्याशिवाय गोष्टी कळत नाही. जवळची माणसं जास्त घातक असतात. काय बोलताय तुम्ही? तुम्हाला माहिती आहे ना त्यांची तब्येत ठीक नाहीये. निदान त्यांच्या समोर तरी असं नका बोलू. कळतं ना तुला एवढं? व्हेरी गुड. मग आता खरं खरं सांग, हे सगळं का केलंस? सारंगवर विघ्न यावं, त्याला त्रास व्हावा म्हणून केलंस ना? बोल, खरं बोल. मी हे व्रत त्यांच्या भल्यासाठीच केलं होतं. उलट तुम्ही माझ्या व्रतामध्ये अडथळा आणलात आणि माझं व्रत पूर्ण होऊ नये म्हणून किती प्रयत्न केलेत तुम्ही. माझ्या समोर जास्त बोलायचं नाही. जास्त बोलावं लागेल ऐश्वर्या मॅडम, गरज आहे आता त्याची. आणि मला सांगा, मी पाण्याचा जग भरून ठेवला होता, मग तो रिकामा कसा झाला? शिव, मला खरंच कळत नाही हे सगळं करायची काय गरज होती ऐश्वर्या. हो ऍक्च्युली ती मुलगी सतत सारंगच्या पुढे मागे करते आणि मला नाही आवडत ते. तुला काय वाटतं मला हे सगळं कळत नाहीये का? माझ्या समोर आली होती ना ती सारंगच्या खोलीत, पण सारंग समोर मी तिला काहीही बोलले नाही. तिला सारंगची सिंपती गेन करायची. ही आपल्याला मॅनिप्युलेट करते ऐश्वर्या, कळतंय का तुला? आणि तुला सुद्धा तिने मॅनिप्युलेटच केलं. तू तिच्या जाळ्यात अडकलीस. पुन्हा नाही होणार असं. पण मी स्टील सजेस्ट करेन की आपण सारंगसाठी प्रोफेशनल केअरटेकर बघूया. म्हणजे तो केअरटेकर सारंगची काळजी घेईल आणि ही मूर्ख मुलगी त्याच्यापासून लांब राहील. तसंही करू शकतो आपण, पण त्याची जबाबदारी तू घेशील? डोंट वरी मॉम, सिटीमधला बेस्ट केअरटेकर बघेन मी सारंगसाठी. माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि म्हणून तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत ऐश्वर्या. पण प्लीज ह्या अशा चुका परत करू नकोस. हो दादा, आत कुठे? हे काय काम काय तुमचं? हो साहेब, ते बाहेर कागद वाचला, हेल्पर पाहिजे म्हणून. मला काम पाहिजे होतं. अरे बाबा, पण हे लय जड काम आहे, जमल का तुला? वय साहेब, जमल बघा. एक काम कर, ह्या गोण्या आहेत ना, त्या गोण्या घ्याने तिकडे ठेवून दे जा. सावली, अभिनंदन सावली. अभिनंदन कशाला? अगं का म्हणून काय विचारतेस? काय झालं? कशाबद्दल अभिनंदन? अहो मगाशी वातावरण कसलं तापलं होतं म्हणून सांगू. सावलीने ऐश्वर्या मॅडमचा हात धरला चक्क.
हात धरला म्हणजे? म्हणजे ऐश्वर्या मॅडमने सावलीवरती हात उगारला तसा सावलीने त्यांचा हात वरच्या वर पकडला. कसलं भारी वाटलं मला. नाही, एक मिनिट, पण मुळात तिने सावलीवर हात उचललाच का? वहिनी माफ करा, त्यांचा अपमान करायचा हेतू नव्हता माझा. हे मला सारंग सरांसाठी करावं असं वाटलं. पण एका अर्थी बरंच झालं हा. पहिल्यांदाच या घरात कुणीतरी तिला अडवलंय. नाहीतर काय सगळ्या माणसांना विकत घेतल्यासारखंच वागते ही बाई. बरोबर आहे. प्रत्येक वेळी ना शांत बसून नाही प्रश्न सुटत. कधी कधी समोरच्याला जाणीव करून द्यावी लागते की तुझं चुकतंय बाबा. आणि बरं झालं तू ती केलीस. सावली पण जरा सांभाळून हा. मगाशी धुसफूस करत बाहेर गेले ते. मी तिला चांगलेच ओळखते. शांत बसणारी ती बाई नाही येते. मनात ठेवणार आणि वेळ बघून मग सूड घेणार. सावली लक्ष दे ग बाई. दादा बरं झालं, जरा हात लावता का? जरा उचला ना, मदत करा मला. होय. अरे काय चालू आहे तुमचं? काय चालू काय? हो दादा, ते जरा मदत येत होतो उचलायला. काम करायला आलास ना तू? होय होय. हा भाई, गोणी उचलता येत नाही तुला? अरे जर जमत नाही काम तर करतो कशाला? चल बाय, चल. हो दादा, समजून घ्या ना. हो पहिला दिवस. नाही नाही हो, हो. हो, साहेब, पार्टनर द्या. एक गोणी उचलता येत नाही, येता तिथं कामा मागायला. डॉक्टर काय म्हणाले? नाही, सारंगच्या तर पुढे लाईन ऑफ ट्रीटमेंट काय असणार आहे? त्याची रिकव्हरी नीट होतीये ना? राजकुमार, मी तुला विचारतीये. मी फोन करून विचारतो त्यांना पुढचं कसं काय करायचं. कधी? मी तुला विचारल्यानंतर? मला सारंगबद्दलचं सगळं टाइम टेबल आजच्या आज हवंय. टाइम टेबल. टाइम आणि टेबल दोन्ही आपल्या एरियातल्या गोष्टी. वा, दिल खुश हो गया. तुम्ही इथे काय करताय? अच्छा, म्हणजे आता आपल्या घरात जरा खोट्ट झालं की ही जाऊन इन्स्पेक्टरला सांगणार आणि हा इथे येणार. सावली? नो 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 माऊली, आय एम नॉट हिअर फॉर सावली. सारंगची मदर. वेअर इज माय ब्रदर? ब्रदर? हा, आपला ब्रदर सारंग. सारंग मेहंदळे, आपला दोस्त, जिगरी, यार, दिलदार. आम्ही एका ताटात खातो, एका ग्लासमध्ये पाणी पितो, एक कप चहा कटिंग घेतो आणि एकमेकांची सेटिंग करतो. माझा सारंग तुझा ब्रदर आहे? हा, फिर क्यों? शौक लगा? पिला दिया ना. आपला जन्मच असा आहे ना की भले भले शॉक होऊन जातात. सॉरी, काय नाव तुझं? जे काय आहे ते जरा बडबड कमी कर. आणि सारंगची रूम वरती आहे. तुला माहितीच असेल ना, ब्रो. त्याचा ऍक्सिडेंट झालाय, तो कोणाला भेटत नाहीये. ब्रो. आपल्याला भेटणार ना. जगात कोणाला भेटला नाही ना तरी आपल्याला नक्की भेटणार. तुला खरंच सांगितलेलं कळत नाहीये का? राजकुमार, दादा कशाला पंगा घेता? उस दिन मिले ना अपन. अब सारंग का भाई मतलब अपना भाई. या देवाची वाट अडवू नका. तू जा ना बाबा, जा. बाय द वे मदर, मगाशी तुम्ही चुकून एक डायलॉग घेतला. म्हणजे डायलॉग तुमचा नव्हता, पण तुम्ही चुकून घेतला. सावलीने मला इकडे बोलवलं नाही, पण तुमच्या बोलण्यावरून मला असं वाटतंय की तुम्ही नक्कीच तिच्यासोबत काहीतरी कांड केला असणार.